आजची चर्चा आहे खरं तर युद्धाविषयी। याचं कारण म्हणजे युद्ध भडकलेलं आहे इराण आणि इस्रायलमध्ये। एकमेकांचे पक्के वैरी असलेले इस्रायल आणि इराण पुन्हा एकदा आमने-सामने उभे आहेत। काल इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवरती हवाई हल्ले केले, अजूनही ते होत आहेत। प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलसह मध्य आशियातल्या 7 देशात अमेरिकेतल्या तळांना लक्ष्य केलंय। तब्बल 400 क्षेपणास्त्रांना डागत इराणने प्रतिहल्ला केलाय। इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे फक्त अमेरिकाच नव्हे तर जगभरातले अनेक देश अस्वस्थ आहेत। इराणला अण्वस्त्र विकसित न करण्याचा इशारा वारंवार देण्यात आला, मात्र इराणने या सगळ्या इशाऱ्यांना केराची टोपली दाखवली। इराण अण्वस्त्रधारी झाल्यास सर्वाधिक धोका संभवणाऱ्या इस्रायलने त्यामुळे आता युद्धाचं पाऊल उचललंय। हे युद्ध फक्त इराण इस्रायलमध्ये मर्यादित असतं तर ते रोखणं, त्याला शमवणं कदाचित शक्य झालं असतं। मात्र इराणने जॉर्डन, येमेन, कुवेत, कतार, UAE सह 7 देशांवरती आपली क्षेपणास्त्र डागली आहेत। हल्ला झालेली ही राष्ट्र प्रामुख्याने तेल उत्पादक राष्ट्र असल्यामुळे या सगळ्या देशात युद्ध भडकलं तर त्याची झळ जगाला बसणार हे नक्की। त्यामुळे या क्षणाला जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणावं लागेल का? आखाती देशांमध्ये लाखो भारतीय आहेत, त्यांचं काय? तेल उत्पादक देशात युद्ध भडकलं तर भारताने कच्च्या तेलाची गरज कशी भागवावी? आपत्कालीन इव्हॅक्युएशनच्या दृष्टीने भारताने काय करायला हवं आणि मुळात या संघर्षात भारताची भूमिका काय असायला हवी, या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत डॉक्टर परिमल माया सुधाकर, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत। आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर विजय खरे आहेत, संरक्षण आणि सामरिक शास्त्राचे अभ्यासक आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्यामध्ये जी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे ती काय ते ऐकूया। The United States military is undertaking a massive and ongoing operation to prevent this very wicked, radical dictatorship from threatening America and our core national security interests. We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally, again, obliterated. We're going to annihilate their navy. We're going to ensure that the region's terrorist proxies can no longer destabilize the region or the world. आम्ही त्यांची क्षेपणास्त्र नष्ट करणार, आम्ही त्यांचे क्षेपणास्त्राचे तळ, त्यांची क्षेपणास्त्र तयार करणारी संपूर्ण इंडस्ट्री नष्ट करणार, आम्ही त्यांचं नौदल जागच्या जागी बुडवणार, अशा प्रकारची एक प्रकारे धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली आहे। मी सुरुवातीला डॉक्टर परिमल यांच्याकडे जाईन। डॉक्टर परिमल, हे हल्ले, ट्रम्पकडनं आलेली धमकी आणि 7 देशांमध्ये ज्या वेळेला इराण हे हल्ले करतंय, अमेरिकेच्या तळावर जरी ते असले तरी सुद्धा कुठल्या दिशेने हा सगळा संघर्ष चाललाय असं वाटतं? हे हल्ले अमेरिकेने जे केले ते इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्यानंतर हे हल्ले अमेरिकेने केलेले आहेत। आणि या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अमेरिकेची मागणी अशी होती की इराणने त्यांचा मिसाईल कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा आणि त्यांचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमही पूर्णपणे थांबवावा। या दोन्ही बाबींकरता इराणची पूर्ण तयारी नव्हती। काही प्रमाणामध्ये अण्वस्त्र कार्यक्रम ते प्रलंबित करण्याकरता तयार होते, पण मिसाईल निर्मिती कार्यक्रम थांबवण्याकरता ते अजिबात तयार नव्हते। आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराचा एक फार मोठा आर्माडा जो म्हणतात नौदलाचा, तो इराणकडे वळवला होता आणि त्यामुळे इराणवरती हल्ला होणार हे अपेक्षितच होतं। मात्र ट्रम्प यांचं एकूण जे धोरण आहे ते धोरण प्रत्यक्ष अमेरिकन सैन्य कोणत्याही देशामध्ये घुसवायचं नाही, कारण तसं केल्यास अमेरिकेची हानी जास्त होते आणि त्याच्यामुळे हवेतनं मारा करून त्या देशातली क्षेपणास्त्रे नष्ट करायची, त्यांचं नौदल नष्ट करायचं या प्रकारचं आहे। तसं करून ट्रम्प यांना इराणमधलं जे सरकार आहे, तिथलं जे राज्य आहे ते जर्जर करायचं आहे आणि ते जर्जर राज्य झाल्यानंतर इराणमधले लोक या सरकारचे विरोधक इराणमधली सत्ता हस्तगत करतील, हे एकूण ट्रम्प यांचं इथे गणित दिसतंय। मात्र सध्या तरी असं स्पष्ट दिसतंय की इराणी सरकारचं, आयातुल्ला यांचा
इराणी राज्यसंस्थेवरती त्यांचं संपूर्ण नियंत्रण आहे बर. आणि आखातातल्या 7 देशांवरती क्षेपणास्त्र दाबून इराणने स्वतःची लष्करी शक्ती सुद्धा दाखवून दिलेली आहे. मात्र आखातातल्या ज्या देशांवरती त्यांनी क्षेपणास्त्र दागली तिथे अमेरिकी तळांवरती त्यांनी ती दागलेली आहे. ती त्या देशांविरुद्ध खऱ्या अर्थाने नाही आहेत, तर त्या देशांमधल्या अमेरिकी लष्करी तळांविरुद्ध त्यांनी ती क्षेपणास्त्रे तिथे डागलेली आहेत. पण तुम्ही म्हणाला तसं एका अर्थाने हे देश सुद्धा या संघर्षामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याने संपूर्ण आखात हे युद्धाचं एक मैदान येत्या काळामध्ये बनू शकतं. अगदी खूप हा धोका संभवू शकतो जर असं काहीसं झालं तर. मी डॉक्टर खरेंकडे येईन. डॉक्टर खरे, अशा प्रकारचा संघर्ष जर समजा होणार असेल तर आपण नॉर्मली बघतो कुठेतरी अमेरिका आल्यानंतर रशिया आयदर थेट उतरते की रशियाचा छुपा पाठिंबा कुठल्या तरी तिथल्या संघटनांना, तिथल्या गटांना किंवा विद्यमान सरकारला असा असू शकतो. या युद्धामध्ये ऑलरेडी युक्रेनसोबत बिझी असलेली रशिया उतरण्याची शक्यता किती वाटतात? खरं म्हणजे आज इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी जेव्हा इराणच्या सकाळी 8:10 प्रिएम्प्टिव्ह अटॅक जेव्हा इराणवर केला तेव्हा 1967 मध्ये ज्या पद्धतीने अरब इस्रायल वॉर झालं त्याच्यामध्ये सुद्धा प्रिएम्प्टिव्ह अटॅकची घोषणा करून त्या युद्धाला सुरुवात केली. आता प्रिएम्प्टिव्ह अटॅक करत असताना शत्रूविषयी पूर्ण माहिती असते आणि त्याचं स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन इस्रायलने त्याच्यावर इराणवर हल्ला केला. याचे इम्प्लिकेशन जागतिक पटलावर वेगवेगळ्या पातळीवर पाहाव्यास मिळतात. खरं म्हणजे फेब्रुवारी 2026च्या नेत्यानेहू यांचं जे हेक्सागॉन अलायन्स ज्याला म्हणतो सिक्युरिटी फ्रेमवर्क, ज्याच्यामध्ये सायप्रस असेल, भारत असेल, इस्रायल असेल, वेस्ट ईस्टचे काही देश असतील आणि इतर काही ग्रीस असेल, या हेक्सागन अलायन्सद्वारे त्यांनी जागतिक पटलावर पहिल्यांदा एक आपली इमेज डेव्हलप केली की आता या वेस्ट एशियामध्ये इस्रायल आणि हा हेक्सागन अलायन्सचं जे इम्पॉर्टन्स आहे हे असणार आहे. आणि या फ्रेमवर्कच्या अनुषंगाने अगोदर इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा सुरू होती, ज्याच्यावर केवळ अमेरिकेचं जे भूमिका होती केवळ अण्वस्त्र बंदी म्हणजे त्याच्या तंत्रज्ञानात बंदी न आणता तिथे आणलीच पाहिजे, पण त्याच्यासोबत बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम हाही इराणने बंद करावा अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे कुठलंही सोल्युशन त्या ठिकाणी निघालं नाही. आणि शेवटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी 48 तासाची मुदत दिली आणि आज ते प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. आता त्या ठिकाणी 2-3 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पटलावर पाहाव्यास मिळतात. याला काउंटर इस्लामिक नाटो अशी जी नवीन संकल्पना आली यांच्याद्वारे केलं जाईल का, तर ही अजिबात शक्यता नाही. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण वेस्ट एशियामध्ये शिया आणि सुन्नी, विशेषतः इराण हे शिया पंथीय मुस्लिम देश असल्या कारणाने त्यांचा जो बेस आहे तो लेबनान आणि इतर काही ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल की जरी इराणकडे तंत्रज्ञान असेल, जरी त्या ठिकाणी बॅलिस्टिक मिसाईल असेल, परंतु जोपर्यंत इराणला रशिया किंवा चीन किंवा नॉर्थ कोरिया यांचा डायरेक्टली सपोर्ट अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात मिळत नाही तोपर्यंत इराणची जी लष्करी आघाडी आहे ही फार काळ टिकू शकत नाही. खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही डॉक्टर खरे सांगितला. मी लेफ्टनंट कर्नल ढगेंकडे येते. ढगे सर, या सगळ्यामध्ये आता डॉक्टर परिमल यांनी सुद्धा जो मुद्दा सांगितला की इराण आपले इरादे स्पष्ट करते, पण जसं डॉक्टर खरे म्हणतायत ते किती काळ यामध्ये टिकाव धरू शकेल हे शक्यता आत्ता नाहीये. आत्ता या क्षणाला आपण एवढं धाडसी विधान करू शकतो का की जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे? नम्रताजी, थेरॉटिकली जर म्हणाल तर नक्कीच 3ऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला किंवा त्या एक प्रकारची नांदी आहे असं आपल्याला म्हणता येईल. केव्हा? जेव्हा इराणच्या बाजूला रशिया आणि चायना हे ठामपणे उभं राहतील, ज्याला आपण म्हणतो बूट्स ऑन ग्राउंड. रशियाचे आणि चायनाचे सैनिक किंवा त्यांची शस्त्रास्त्र ज्यावेळेस इराणच्या बाजूने उभं राहतील त्यावेळेस नक्कीच एका बाजूला रशिया, चायना, इराण आणि काही राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, नेटो राष्ट्र, इस्रायल आणि आणखीन काही राष्ट्र, या अनुषंगाने ध्रुवीकरण होईल आणि मग 3ऱ्या महायुद्धाकडे जाऊ शकतील. पण मला ही फक्त थिअरॉटिकल पॉसिबिलिटीज वाटते. कारण पहिली गोष्ट, रशिया
रशिया ऑलरेडी युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये नेटो राष्ट्र त्याचबरोबर अमेरिकेसोबत जे आहे बिझी आहे, एंगेज्ड आहे, त्यांची शस्त्रास्त्र त्याचबरोबर सैनिक हे त्यामध्ये जे आहेत गुंतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला चायना नक्कीच त्याचा आर्थिक हित या इराणच्या प्रश्नाशी संबंधित गुंतलेला आहे, परंतु इराणच्या बाजूला उभा राहून अमेरिकेसोबत संघर्ष करण्याच्या ऐवजी जर संघर्ष करण्याची गरजच पडली तर तैवान प्रश्नावरून जो आहे नक्कीच चायना अमेरिकेच्या विरुद्ध उभं राहील. म्हणून वर करणी आज तरी प्रथम दर्शनी वाटतं की चायना आणि रशिया जो आहे इराणच्या बाजूला लिप सर्व्हिसिंग, यस, आंतरराष्ट्रीय पटलावर पाठिंबा किंवा अमेरिकेला विरोध या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील, पण बुट्स ऑन ग्राउंड हे त्या ठिकाणी होणार नाही. आणि हे होणार नाही म्हणूनच त्या ठिकाणी जे आहे तिसऱ्या महायुद्धाची मला आज तरी शक्यता त्या ठिकाणी वाटत नाही. पण हा फक्त दोन राष्ट्रांमधला संघर्ष राहणार नाही, यामध्ये अरब राष्ट्र जी आहेत ती अरब राष्ट्रही गुंतली जातील. कारण ऑलरेडी आपण पाहिलं 1 तासाच्या आतच इराणनं जे आहे त्यांच्याकडे असणारे हायपरसोनिक मिसाईल्स, ड्रोन्स याच्या माध्यमातून जे आहे अरब राष्ट्रांमधल्या 7 महत्त्वाच्या अमेरिकेच्या मिलिटरी, नेव्हल आणि एअर बेसेसवर हल्ला केलेला आहे. म्हणजे ऑलरेडी अरब राष्ट्र जी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये ती ओढली गेलेली आहेत. पुढचे 24, 48, 72 तास माझ्या मते हे डिस्ट्रक्शन, अशा प्रकारची वित्तहानी त्याचबरोबर जीवितहानी ही मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. एक फक्त स्पष्टपणे मुद्दा त्या ठिकाणी सांगतो की जगातली राष्ट्र ही सगळी या सगळ्या गोष्टींकडे जे अत्यंत बारकाईनं पाहत आहेत, कारण या युद्धाचा परिणाम म्हणजे तेलाच्या किमती वाढणं. चायनासारखं राष्ट्र असेल, त्याचबरोबर भारतासारखं राष्ट्र असेल आणि इतरही राष्ट्रांना माहिती आहे की जर हे युद्ध चिघडलं तर होर्मुझची सामुद्रधुनी ब्लॉक करण्याचं सामर्थ्य हे इराणच्या नेव्हीकडे आहे आणि तसं जर झालं तर प्रत्येक देशावर त्याचा विपरीत परिणाम होईल. म्हणून कुठेतरी आंतरराष्ट्रीय पटलावर दबावाच्या माध्यमातून किंवा डिप्लोमसीच्या माध्यमातून हा संघर्ष निवळण्यासाठी काही प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना दिसू शकतील. ॲडव्हान्टेज अमेरिका, ॲडव्हान्टेज इस्रायल हीच सिच्युएशन भविष्यामध्ये सुधारेल. अगदी. डॉक्टर परिमल, यामध्ये तेलाचा मुद्दा निघालेला आहे. म्हणजे असं आहे की तेल राष्ट्र पेटली की सगळ्या जगाला त्याची धग बसते. आता त्या ब्रिंकवरती आहे, त्या टोकावरती ही परिस्थिती आहे. तशी जर परिस्थिती उद्भवली तर किती गंभीर असेल आणि विशेषतः भारतासाठी जे आपलं 50% तेल या भागातून आयात करत आहे, आपल्यासमोर काय पर्याय असतील? पर्याय आपल्या पुढे आहेत, पण ते पर्याय प्रत्यक्षात उतरवण्याकरता आपल्याला काही काळ जाऊ द्यावा लागेल. आणि ट्रम्प यांचं धोरण हेच आहे की पश्चिम आशिया जर पेटता राहिला तर भारतासारखे देश अमेरिकेकडनं जास्तीत जास्त तेल खरेदी करतील. आणि आता व्हेनेझुएला सुद्धा अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे अमेरिकेची इच्छा अशी आहे की भारतासारख्या देशाने अमेरिकेकडून आणि व्हेनेझुएलाकडून जास्त प्रमाणामध्ये तेल खरेदी करावं. त्या दृष्टीने आपली तेलाची गरज ही या देशांकडनं पूर्ण होऊ शकते. मात्र साहजिकच त्याची किंमत जास्त असेल आणि ती सर्व व्यवस्था प्रत्यक्षात उतरवण्याकरिता वेळ सुद्धा आपल्याला जास्त लागणार आहे. त्याची झळ ही भारत आणि भारतासारख्या अर्थव्यवस्थांना येत्या काळामध्ये नक्कीच बसणार. आणि त्यामुळे ढगे सर म्हणाले तसं भारतासारख्या देशांकडनं अमेरिका, इस्रायल आणि अरब देशांवरती सुद्धा दबाव असणार की ही परिस्थिती फार चिघळू नये, युद्ध फार काळ लांबवू नये. आणि आतापर्यंतचा आपण मागच्या 1.25 वर्षांमधला ट्रम्प यांचा कार्यकाळ बघितला तर ट्रम्प यांची कार्यशैली अशीच आहे की लांब दीर्घकाळ युद्ध खेळायची नाहीत, स्ट्राईक्स करायचे, विजय घोषित करायचा आणि माघार घ्यायची. एक फार मोठा फरक जो आपल्याला अमेरिकेच्या धोरणात आता दिसतोय की अमेरिका युद्धाची घोषणा करत नाही. म्हणजे अफगाणिस्तान विरुद्ध, इराक विरुद्ध युद्धाची घोषणा करून ते प्रत्यक्ष युद्धात उतरले. आता ते काय म्हणतात की आम्ही काही हल्ले केलेले आहेत. त्यामुळे हे पूर्ण वर्षानुवर्षे तिथे आहेत ते, पण हे पूर्ण सर्वांगीण युद्ध आहे असं किंवा युद्धाची घोषणा होणं हे त्याला बरेच वेगवेगळे पैलू असतात. तसं अमेरिका आता करत नाही, विशेषतः ट्रम्प यांच्या काळामध्ये. आणि त्यामुळेच चीन, रशिया यासारखे देश सुद्धा हे छुप्या पद्धतीनेच इराणसारख्या देशाला ते पाठिंबा देत राहतील. ते सुद्धा उघडपणे इराणच्या बाजूने आता येणार नाही. कारण प्रत्येकाच्या हे लक्षात आलेलं आहे की पश्चिम आशियामध्ये प्रत्यक्ष युद्ध खेळून आणि दीर्घकाळ युद्ध खेळून परकीय शक्तींना तिथे प्रचंड नुकसानच सहन करावं लागतं. आणि विशेषतः ट्रम्प यांना याची फार मोठी धास्ती आहे की ट्रम्प त्यांचा एकूण त्यांचं राजकीय पटल सुद्धा अमेरिकेतलं हेच सांगतं की त्यांनी आधीच्या सरकारांवर हीच टीका केली होती की आधीच्या सरकारांमुळे अमेरिकन रक्त अफगाणिस्तानात सांडलं, इराकमध्ये सांडलं, इतर देशांमध्ये सांडलं आणि ते स्वतः असं होऊ देणार नाही.
खरंय. त्याच्यामुळे ट्रम्प यांचं धोरण हे दीर्घकालीन युद्धाचं नाही, ते काही काळ स्ट्राईक करायचा, परत वाटाघाटी करायच्या, परत स्ट्राईक करायचा, या प्रकारचं आपल्याला दिसतंय. आणि याच्यातनं इराणमधल्या सरकारला जर्जर करायचं, ही एक ट्रम्प यांची एकंदरीत भूमिका आपल्याला इथे दिसते आहे. बर, मी खरे सरांकडे येते. डॉक्टर खरे, आता म्हणजे सगळ्यांचंच हे मत आहे की रशिया किंवा चीन हे थेटपणे हे युद्धात उतरणार नाहीत, पण बॅकडोर मदत जर त्यांनी इराणला केली, म्हणजे समजा हमास असेल, हिजबुल्ला असेल, यासारख्या काही दहशतवादी संघटना किंवा इतर कुठल्या दहशतवादी संघटना, त्यांना जर पुनरुज्जीवन करण्यासाठी ताकद या देशांकडनं छुपी मदत जर मिळाली, तर ते किती घातक असू शकतं? या युद्धाचे एक 3 खरं तर महत्वाचे मुद्दे इथे आपल्याला पाहावयास मिळतील. एक तर ही जी क्रूड ऑइलची जी किंमत आहे ते निश्चितच 10% एनी हाऊ आता वाढणारच. आजपासून तुम्ही जरी कॅल्क्युलेशन केलं तर ती साधारणतः $70 ते $80 प्रति बॅरल निश्चितच जाईल. त्याचं कारण की जी होर्मुझ ची समुद्र धुनी आहे तिथे जर इराणने ब्लॉक केला तर त्याची किंमत जवळपास $130 पर बॅरल जाऊ शकते. आणि त्याचा संपूर्ण जो परिणाम आहे तो भारतासह इतर देशांवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ना, संघर्ष निवारण आणि त्याचं व्यवस्थापन करत असताना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आणि जागतिक पातळीवरची विशेषतः अमेरिका, चीन, रशिया यांचे ध्येय धोरण कसे असणार आहेत याच्यावर सर्व त्या ठिकाणी पुढचं सर्व रिझल्ट आपल्याला पाहावयास मिळेल. परंतु जर लॉंग टर्म जर तो अजून एक 10 दिवस जरी हे युद्ध चाललं तरी साधारणतः 0.2% जीडीपीचा जागतिक पटलावर 0.2% जीडीपीवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि अमेरिकेला ऑलरेडी जी महागाई आहे ती जवळपास 4.5% एवढी ती वाढू शकते. त्याचं कारण असं आहे की ऑलरेडी पर दिवसाचा खर्च इस्रायल चा जो पर दिवसाचा खर्च तर जवळपास 6,000 कोटी रुपये एका दिवसाला या युद्धात त्याला मोजावे लागतात. ऑलरेडी हमास विरोधात त्यांनी फार मोठी इस्रायलची वित्तीय हानी झालेली आहे. आणि परत हे जर लॉंग टर्म त्या ठिकाणी हे युद्ध सुरू झालं तर त्याचे परिणाम निश्चितच इस्रायलला तर होणारच, परंतु शेवटी इस्रायलला सपोर्ट करणारी जी यंत्रणा ती अमेरिकेची असल्या कारणाने त्याचे परिणाम डायरेक्टली अमेरिकेवर असणार. आणि दुसरे जे आहेत विशेषतः जे प्रादेशिक जे हे आहेत त्या ठिकाणी अधिक संघर्ष आपल्याला पाहावयास मिळेल. हिजबुल्ला, हुती आणि इतर जे इराकमधील जी मिलिशिया आहेत हे अधिक ऍक्टिव्ह होऊन त्या ठिकाणी त्या व्यवस्थेला अधिक चालना देऊ शकतात. आणि अमेरिकन लष्करी तळ जे आहेत या अमेरिकन लष्करी तळांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. आता प्रश्न फक्त येते की ह्या युद्धाचं रूपांतर आण्विक शस्त्रास्त्रांच्या याच्यात होऊ शकतं का? खरं म्हणजे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे अशी जी संकल्पना घेऊन 2003 मध्ये अमेरिकेने इराकला बेचिराख केला. त्यामुळे जागतिक पटलावर जेवढी आंतरराष्ट्रीय नेते आहेत अमेरिकेची या भूमिकेला सहमत नाहीत की इराणकडे लष्करी आण्विक शस्त्रास्त्र आहे म्हणून तो हल्ला आहे. शेवटी या ठिकाणी अमेरिकेचं जे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे ते स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट पाहता विशेषतः काही महिन्यांनी अमेरिकेमध्ये इलेक्शन आहेत आणि ते मिड टर्म इलेक्शन आहेत. त्या मिड टर्म इलेक्शनच्या अगोदर लोकांची सहानुभूती आणि एक प्रकारे हायपर नॅशनलिझम जो आहे तो तयार करून एक आपल्याकडे अट्रॅक्शन करता येईल की काय, ही एक ट्रम्पची भूमिका आहे. आणि म्हणून या प्रश्नाकडे बघत असताना अमेरिकेची भूमिका इस्रायलचं सुद्धा तेच आहे. नेत्याने म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जेव्हापासून नेत्याने पूर्ण सत्तेवर आले त्यानंतर हळूहळू त्यांनी त्याचे प्रश्न उभे केलेत आणि त्याची ती किंमत आहे शेवटी मानवी समूहाला द्यावीची. म्हणून या प्रश्नाकडे बघत असताना इराणचे जे इंटरनल डायनामिक्स असतील ते लोक असेल किंवा मानवी हक्कांचे प्रश्न असतील, परंतु एक इव्हेंट चार्टरच्या कलम 51 नुसार प्रत्येक राष्ट्राला स्वतःची एक सार्वभौमत्व टिकवण्यासाठीची त्याला एक हे आहे. आणि म्हणून इराण लेजिटिमेट हे त्या ठिकाणी काउंटर करू शकेल अशा पद्धतीची स्थिती आता आजच्या आंतरराष्ट्रीय पटलावर पाहावयास मिळते. बरं ढगे सर, आता या क्षणाला ही परिस्थिती जर चिघळली तर भारताने काय केलं पाहिजे, विशेषतः जिथे तेलाची आणीबाणी निर्माण होऊ शकते आणि त्याही पलीकडे जाऊन तिथे जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त भारतीय या संपूर्ण भागांमध्ये या देशांमध्ये आहेत, त्यांचं इव्हॅक्युएशन हे खूप मोठा प्रश्न असणार आहे भारतासमोर. कशी तयारी भारतानं ठेवली पाहिजे?
नक्कीच माझ्या मते हा फक्त इस्रायल इराण किंवा इराण विरुद्ध अमेरिका संघर्ष नाहीये. भारताचं सुद्धा बारकाईने याच्यावर लक्ष आहे आणि माझ्या मते फक्त बघ्याची भूमिका घेऊन भारताला चालणार नाही. बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून का असत नाही, परंतु भारतानं सकारात्मक असं इनिशिएटिव्ह घेणं हे आवश्यक आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतं. आणि जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं की 85% भारताची तेलाची गरज जी आहे ती आपल्याला आयात करून घ्यावी लागते आणि ऑलमोस्ट 50% या अरब राष्ट्रांमधून येत असेल आणि हे युद्ध चिघळलं आणि ही अरब राष्ट्रच त्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतील तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा त्या ठिकाणी तोटा आहे. भारतीय जे त्या ठिकाणी आहेत 80 लाखाहून जास्त या अरब राष्ट्रांमध्ये आहेत, त्यांचा रोजगार, त्यांच्या जीविताशी संबंधित प्रश्न हा सुद्धा आहे. चाबाहार बंदर, त्याचबरोबर वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टशी रिलेटेड जे इन्व्हेस्टमेंट आपण केलेलं आहे हे जर युद्ध चिघळलं तर ते प्रोजेक्ट्स डिले होतील, यातही भारताचं त्या ठिकाणी नुकसान आहे. म्हणून भारतानं बघ्याची भूमिका न घेता बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून, कारण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे आहे इराण पण आपला मित्र आहे, त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिका सुद्धा मित्र आहे. माझ्या मते हीच आपली स्ट्रेंथ आहे आणि ही स्ट्रेंथ वापरून आपण जे आहे सकारात्मक दृष्ट्या यांचा जो संघर्ष त्या ठिकाणी होतोय, ही जी ठिणगी पडलेली आहे त्याला लवकरात लवकर निवळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपला आर्थिक हित त्या ठिकाणी लक्षात घेऊन ऑलरेडी आपण जे आहे एनर्जी डायव्हर्सिफिकेशनशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतोय. बिलकुल डॉक्टर परिमल सरांनी जे आहे राईटली त्या ठिकाणी पॉईंट आउट केलं की ऑलरेडी ते मुद्दे त्या ठिकाणी आहेत, पण इट विल टेक इट्स ओन स्वीट टाइम. याला जे आहे येणाऱ्या काळामध्ये काही वेळ त्या ठिकाणी लागणारच आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता आपण आपलं आर्थिक हित लक्षात घ्यावंच. त्याचबरोबर इव्हॅक्युएशनशी रिलेटेड आपला हिस्टॉरी म्हणजे आपली हिस्ट्री जी आहे, आपला इतिहास जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, पण ती गरजच पडू नये यासाठी भारतानं जर काही पहल केली, काही अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले आणि याला सपोर्ट नक्कीच अरब राष्ट्रांकडून मिळेल, युरोपियन युनियनकडून सुद्धा त्या ठिकाणी मिळेल आणि युनायटेड नेशन्सनं सुद्धा त्याला सपोर्ट करावा, अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकते. नाही, अगदीच. मी छोटासा प्रश्न एक डॉक्टर परिमल यांना घेते. डॉक्टर परिमल, भारताने बॅकडोर डिप्लोमसी आहेच, पण भारताला उघड भूमिका घ्यायला बरेचदा भाग पाडलं जातं, जे आपण रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेला पण बघितलं. तर अशी काही परिस्थिती आली तर भारताची भूमिका काय असू शकते, काय असावी? मला वाटतं बऱ्याच काळापासून विशेषतः पश्चिम आशियामध्ये उघड भूमिका घेण्यापासून भारत बचावतो आहे, तो ते टाळतो आहे आणि माझ्या मते हे फार काळ भारताला टाळता येणार नाही. भारताला इथे युद्ध नेमकं कोणामुळे होतं आहे ही भूमिका आता भारताला घ्यावी लागेल. म्हणजे जर जून महिन्यामध्ये जर इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले करून इराणचे लष्करी सामर्थ्य जर नष्ट केलं होतं, तर मग आज ज्याला इस्रायल प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हणतोय, या प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईकला काय अर्थ आहे? मग जून मध्ये त्यांनी काय केलं होतं आणि जून ते फेब्रुवारी एवढ्या मर्यादित काळामध्ये जिथे इराणवरती अत्यंत कडक अमेरिकी निर्बंध आहेत, इराण अशी कोणती लष्करी प्रगती करू शकतो की ज्याचा धोका अमेरिका आणि इराण यांना इस्रायलला वाटू शकतो? ते हे सरळ सरळ दाखवतं की ज्यावेळेस जूनमध्येच इराणवरती हल्ले झाले होते, त्यानंतर ट्रम्प यांनी गाझा पीस प्लॅन आणला आणि गाझा पीस प्लॅन आणत ट्रम्प यांनी इस्रायल गाझा संघर्ष थांबवला आणि तिथे ते स्पष्ट झालं होतं की ट्रम्प यांचं खरं टार्गेट हे इराण आहे. आणि हे आत्ताच नाही तर ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष काळामध्ये सुद्धा त्यांनी इराणला मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट केलं होतं. तर भारताला इथे कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल की सातत्याने अमेरिका इराणला का टार्गेट करत आहे आणि इराणला टार्गेट केल्याने पश्चिम आशियामध्ये शांतता येणार आहे का? भारताच्या सर्वाधिक हिताचं काय आहे? भारताच्या सर्वाधिक हिताचं आहे पश्चिम आशियामध्ये शांतता नांदणं. खरंय. मग ही शांतता आता कोण डिस्टर्ब करतंय? इराणने हल्ले केलेले नाही, इस्रायलने हल्ले केले, अमेरिकेने हल्ले केले. आताच नाही तर जूनमध्ये सुद्धा इराणने हल्ले नव्हते केले, इस्रायलने सुरुवात केली आणि अमेरिकेने शेवट केला होता. तर पश्चिम आशियामध्ये आणि विशेषतः इराणच्या बाबतीमध्ये सातत्याने तिथे शांततेचा भंग इस्रायल आणि अमेरिकेकडून होतोय. हे भारताने उघडपणे नाही तरी किमान द्विपक्षीय वार्तेमध्ये तरी भारताने इस्रायल आणि अमेरिकेला हे सांगणं आवश्यक आहे, कारण भारताचे इराणमध्ये खूप मोठे हितसंबंध आहेत. इराण जर अस्थिर झाला आणि इराणमधला संघर्ष जर चिघळला तर चाबार बंदर आपल्या हातातनं जाणार. इराण मध्ये असलेले भारतीय त्यांना भारताला परत आणावं लागणार आणि पश्चिम आशियातलं जे शिया जगत आहे त्या शिया जगतासोबत सुद्धा संबंध प्रस्थापित करणं, जी तारेवरची कसरत भारताने आतापर्यंत खूप चांगली केली आहे
की सुन्नी अरब जगत, शिया जगत, इस्रायल या पश्चिम आशियातल्या तीनही ध्रुवांसोबत भारताने चांगले संबंध ठेवलेले आहेत। मात्र यापुढे स्पष्ट भूमिका घेतल्याशिवाय आपण ते करू शकू असं मला वाटत नाही। नाही अगदी, आणि त्याचमुळे जसं आता ढगे सरांनी सांगितलं की अमेरिका आपला मित्र आहे, इस्रायल आपला मित्र आहे, इराण सुद्धा आपला मित्र आहे, त्यामुळे तारेवरची कसरत ही भारताला करावी लागणारच आहे। मग बॅकडोर डिप्लोमसी असू दे किंवा समोर जाऊन प्रेमाने दोन शब्द सुनावण्याची भूमिका, एक बिग ब्रदरची भूमिका असू दे, भारताला यामध्ये कुठली तरी भूमिका घ्यावी लागणार आहे। कारण जसं हे सगळे देश आहेत गल्फ कंट्रीज, ज्याला आखाती देश म्हणतात, इथे आग पेटली की धग सगळ्या जगाला बसते आणि भारताला कदाचित ती सर्वात जास्त बसू शकते, कारण आपण अजूनही 50% कच्चं तेल याच भागामधनं आपण आयात करत असतो। अनेक मोठे व्यापारी करार आहे, चाबार सारखं बंदर आहे। हे सगळं जर आपल्याला टिकवायचं असेल तर ही तारेवरची कसरत भारताला नक्की करावी लागेल। चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार। आजची चर्चा इथेच थांबते।